मागच्या आपल्या 22व्या अध्यायामधून एकनाथी भागवत 22व्या अध्यायामध्ये उद्धवाने भगवंताला प्रश्न विचारलाय की आत्मशांतीचा व द्वंद्व निवृत्तीचा उपाय कोणता आहे, म्हणजे प्रत्येक माणसाला आत्मशांती कशी मिळेल आणि त्याच्यातला द्वंद्व भाव कसा निघून जाईल. कारण ज्या वेळेला दोन भाव असतात आपल्याकडे, द्वंद्व भाव, त्यावेळेला आपण वेगळा आणि देव वेगळा असा भाव होतो. आणि ज्या वेळेला आपल्याकडे एकच भाव तयार होतो, जसं इडा आणि पिंगळा ह्या दोन्ही नाडी आपल्याला सुरू असताना आपल्याला शरीर भाव असतो आणि जेव्हा इडा पिंगला आणि सुषुम्ना ह्या जेव्हा एकवट होतात इडा पिंगला, आणि ज्या वेळेला सुषुम्ना नाडी चालू होतो त्यावेळेला आपल्याकडं एकच भाव चालू राहतो. आणि त्यावेळेला आपल्याला असा अनुभव येतो की अहम ब्रह्मास्मी, आपणच परब्रह्म आहोत, आपणच त्या शांतीला पोचलो आहोत. शांती आपणच आहोत, शांती आपल्याकडेच आहे. मग आपण देव शोधायचा आपला थांबतो. देव शोधन, देवाचा शोध घेणं थांबतं. जोपर्यंत आपल्याला शांती मिळत नाही, जोपर्यंत आपल्याला सुख समाधान मिळत नाही, तोपर्यंत माणूस देवाला शोधत जातो. पण एकदा का शांती मिळाली, शांतीशी एकरूप झाला कुठलाही साधक, द्वंद्व भाव निघून जातो. कारण शांती हाच परमात्मा आहे. आनंद स्वरूप अवस्था हीच परमात्म्याची अवस्था आहे. आणि एकदा का आपल्याकडे आनंद निर्माण झाला, आनंदाच्या उकळ्या अगदी पोटामध्ये आल्या की आपण त्या आनंदाच्या भरात स्वतःचा देहभाव विसरून जातो आणि आपल्याकडला द्वंद्व भाव आपोआपच निघून जातो. मग जोपर्यंत आपल्याकडे आनंद नाही, शांती नाही, सुख नाही, समाधान नाही, तोपर्यंत आपल्याकडे दोन भाव आहेत. आणि म्हणून उद्धवाने जो काही प्रश्न विचारलाय त्या प्रश्नावरती भगवान परमात्मा एकदम खुश झालेले आहेत. आणि भगवान परमात्म्याच्या अंतःकरणामध्ये तो भाव तयार झालेला आहे उद्धवाला सांगण्यासाठी. आणि तो भाव या 23व्या अध्यायामध्ये पुढच्या ओळी आपल्याला सांगतीलच. आपण आता ओवी क्रमांक 23 ओवी क्रमांक 4 पासून आपण सुरुवात करूया. ठसावले जे दिसे जग, निर्धारिता तुझे अंग, अंग पाहता तू अनंग, अनंगाचा माग तुझ माझी नाही. बघा काय सांगतात, ठसावले जे दिसे जग, या जग सगळं आपल्याला दिसतो. आपल्याला जग ठसठशीत दिसतो. आपल्याला जिकडे जाल तिकडे आपल्याला जगत दिसतो. जगामध्ये झाडं आहेत, झुडपं आहेत, आकाश आहे, आकाशामध्ये चांदण्या आहेत, सूर्य आहे, ग्रह आहेत, तारे आहेत, सगळं आपल्याला दिसतो. प्राणी मात्र, पशुपक्षी आहेत. ठसावले जे दिसे जग, या जगावरती ठसा उमटवलाय या मायेने. त्या निर्गुण निराकारावर, परब्रह्मावर आलेली माया आहे. त्या मायेने काय केलंय, ठसा उमटवलाय. कशावर? त्या सद्गुरु तत्वावर. निर्धारिता तुझे अंग, अंग पाहता तू अनंग, अनंगाचा माग तुझ माझी नाही. ते तुझे स्वरूप आहे. सगळीकडे जे दिसतं ते भगवंत काय आहे, तुझं स्वरूप आहे. तुझे अंग पाहावयास जावे तर अनंगच आहे. बघा, भगवंताचा अंग आपण शोधायला गेलो आहे का, दिसतो का कुठे आपल्याला? अनंगच आहे. म्हणजे
भगवंत कसा आहे तर तो निरावयव आहे, निसंग आहे, निर्लेप आहे. हो, मग जे दिसतं ते आपल्याला काय आहे? जे दिसतं ते आपल्याला माया दिसते. आणि मायेला चालवणारं जे तत्व आहे ते गुरुतत्व आहे. काय आहे ते? गुरुतत्व आहे. त्या गुरुतत्वापर्यंत जाण्यासाठी प्रत्येक साधकाची खटपट आहे. पण अनंग ज्या मदनाला म्हणतात त्या कामाचा तुझ्या ठिकाणी लवलेश नाही. काय सांगतात? कामाचा तुझ्या ठिकाणी लवलेश नाही. मग काम वासना कोणाकडे आहे? तर ती काम वासना कोणाकडे आहे? तर मायेकडे आहे. भगवंत सांगतो, भगवंत एका ठिकाणी शब्द वापरलाय की भगवंत जो आहे, ब्रह्म जो आहे, तो ब्रह्म कसा आहे? ब्रह्म काहीच करत नाही. हो, ब्रह्म येत नाही, जात नाही, पण तो सगळीकडे भरलेला आहे. तो काहीच करत नाही, पण त्याच्यावरती आलेली माया सर्व करतो. मायाच सर्व करतो बरं का. आणि त्या मायेला चालवणारी जी शक्ती आहे, मायेला चालवणारी जी शक्ती आहे ती चैतन्य रूपाने आहे. आणि ती चैतन्य रूपामध्ये असलेली शक्ती ती काय आहे? ते गुरुतत्व आहे. आणि ते गुरुतत्व प्रत्येकाच्या रोमारोमामध्ये भरलेलं आहे. प्रत्येकाच्या नखशिखांत भरलेली शक्ती आहे. आणि त्या शक्तीची ओळख करून देणारा श्री गुरु जोपर्यंत जीवनात येत नाही, मग माहिती सांगतात सगळे. हो, भगवंताबद्दल माहिती सांगतात, पण भगवंताची ओळख, भगवंताशी एकरूप करून देण्याची जी क्रिया आहे ती क्रिया फार महत्वाची आहे. आणि त्या क्रियेतून काय होतं? श्री गुरूंची ओळख होते. म्हणून क्रियेविन शब्द ज्ञान त्याशी न म्हणती सज्जन. काय सांगतात? क्रियेशिवाय शब्द ज्ञान जे सांगतात त्यांना संत म्हणू नका. समर्थ रामदास सांगतात, क्रियेविन शब्द ज्ञान त्याशी न म्हणती सज्जन. जे क्रिया करून दाखवत नाही, जे आत्मतत्वाशी एकरूप करून घेत नाही साधकांना, त्याशी न म्हणती सज्जन, त्यांना संत श्री गुरु म्हणू नका असं सांगितलंय. क्रियेविन शब्द ज्ञान त्याशी न म्हणती सज्जन, देव प्रसन्न अनुतापे करावा. काय लिहिलंय? अणूच्या तापातून भगवंताला प्राप्त करता येतो. अणूचा ताप झाला तर जे तत्व आपल्या रोमारोमामध्ये भरलेलं आहे, जे तत्व, गुरु हे तत्व आहे आणि ते गुरुतत्व आपल्या रोमारोमामध्ये भरलेलं आहे. म्हणून ज्यांना ज्यांना अनुताप झालेला आहे त्यांच्या आतमध्ये ते गुरुतत्व प्रगट होतो आपोआपच. आणि म्हणून जेवढे बघा, जेवढे साधक झाले, जेवढे संत झाले, ऋषी मुनी झाले, त्यांच्याकडं अनुताप आला आणि अनुतापातूनच भगवंताची प्राप्ती आहे. अनुतापाविन भाव, भावाविन देव कैसे पाविजे. बघा ना, आपल्याला पण संसारामध्ये जर अनुताप नसतील तर ती शक्ती प्रगट होते का? होत नाही ना. आणि म्हणून 14 वर्ष ज्यावेळेला रामाने वनवास भोगला त्यावेळेला रामाचा श्रीराम झाला. हो, ताप झाली. हो, त्यांना दुःख वाटायला आलं. भक्त प्रल्हाद झाला, किती त्रास झाला. काय काय त्याच्यावर अन्याय केले. हो, भक्त प्रल्हादाला हत्तीच्या पायाखाली चिरडण्याचा प्रयत्न केला, उकळत्या तेलामध्ये टाकलं, डोंगरावरून ढकलून दिलं. हे किती
कित्येक प्रकारचे ताप ह्या शरीराला दिल्यानंतर जसं जसं या शरीराला ताप होईल तसं तसं गुरुतत्व आपल्यामध्ये प्रगट होतो. जसं आपल्या प्रपंचामध्ये आपल्याला जेवण बनवायचं झालं आणि आपण झाकणच दिलं नाही, जेवण लवकर शिजतो का हो? ताप व्हायला पाहिजे, ताप. जोपर्यंत अनुताप नाही तोपर्यंत गुरुतत्व प्रगट होत नाही. प्रत्येकाला ते गुरुतत्व प्रत्येकाच्या ठिकाणी आहे, पण ते प्रगट होण्याकरिता, गुरुतत्वाची अनुभूती येण्याकरता प्रत्येक जीवाला ताप व्हायला पाहिजे. ताप बरं का. म्हणून जो त्रिविध तापे पोळला, संसार दुखे दुखावला, तोची एक अधिकारी झाला परमार्थाशी, असं समर्थ रामदासांनी स्पष्टपणे लिहिलेलं आहे. हे ज्याच्या अंगामध्ये अनुताप होत नाही, ज्याला जया नाही अनुताप, हे त्याचे पूर्व पाप सांगतात समर्थ रामदास. हे गुरुतत्व प्राप्त होण्यासाठी अनूंचा ताप व्हायला पाहिजे. जया नाही अनुताप, हे त्याचे पूर्व पाप. म्हणजे ज्याला ताप दुःख कष्ट नाही आहेत, समर्थ उलटा सांगतो तो, आणि बरोबर आहे ते. ज्याला अनुताप नाही, ज्याला संसाराचा ताप नाही, त्याच्याकडे पाप हे सांगतात. आणि ज्याला अनुताप आला तो भगवंताच्या मार्गाला लागला. म्हणून संतांवर अनेक संकट आली आणि त्यांनी काय केलं? आपल्या आतमध्ये असलेल्या त्या आत्मतत्वाला, त्या चैतन्य तत्वाला, त्या चैतन्य घनाला प्राप्त करून घेतलं. कारण चैतन्य हाच परमात्मा आहे. चैतन्य हाच आपला काय आहे? तर प्रत्येक जीवाला चालवणारं जे चैतन्य आहे. आणि त्या चैतन्याच्या तत्वावर प्रत्येक जीव येतात जातात. तरी चैतन्याच्या ठाई या शरीरांतरे येणे जाणे पाही. चैतन्यावर शरीर येतात आणि जातात. पण ते चैतन्य हे गुरुतत्व आहे. कधी माहीत पडतो? ज्या वेळेला माणसावर अनेक संकट येतात त्यावेळेला. संकट यायला पाहिजे बरं का. अनुतापे विन भाव, भावे विन देव, कैसे पाविजे. प्रत्येक माणसाला अनुताप व्हायला पाहिजे हो. अनुतापाशिवाय. आणि म्हणून कुंतीने काय मागितलं? देवाला म्हटलं काहीतरी चांगलं मागेल. देवाने सांगितलं कुंती माग. काय मागतो बाबा? तिने सांगितलं देवा मला अखंडित दुःखी ठेव. अरे बापरे, हे काय मागितलं? जर अखंडित मला दुःख दिलं तर भगवंता तुझं नामस्मरण, तुझं चिंतन, तुझं गुरुतत्व, त्या तत्वाशी मी एकरूप राहीन. एवढं स्पष्ट सांगितले बरं का. पण हे करण्यासाठी अनेक प्रकारचे माणसाला ताप आले तरच माणसाला त्याची अनुभूती येते. देखीजे ते तू नवसी, नव्हे तेची तू होशी. जे आपण बघतो, जे आपल्याला दृष्टीला दिसतं ते तू नाही म्हणतात. म्हणजे जी दिसतं ती माया आहे. काय आहे? माया आहे. आणि माया दिसे परी नासे, ब्रह्म न दिसे परी न नासे. माया दिसते पण तिचा नाश होणार आहे. ब्रह्म दिसत नाही. ज्ञानोबाला सांगतात माझे विस्तारले पणाचे नावे, हे जगच नव्हे की आघवे. जैसे दूध मुराले स्वभावे, तरी तेच दही. का बीजची झाले तरू, भांगाराची झाले अलंकारू. तैसा माझा एकाचा विस्तारू, ते हे जग. बघा काय सांगतात. एकच येतो. आत्मतत्व रूपाने परमात्मा सगळीकडं एकच आहे. का
दुधाची झाली, जसं दुधाचा दही होतो. भांगारचे अलंकारू, भांगार म्हणजे सोनं, सोन्याचाच अलंकार होतो. तैसा माझा एकाचा विस्तारू, ते हे जग मी एकच, सगळीकडे परमात्मा भरलेला आहे. आणि ते तत्वरूपाने प्रत्येक वस्तूमध्ये ते भरलेलं आहे. प्रत्येक वस्तूमध्ये बरं का ते तत्व भरलेलं आहे. आणि ते गुरुतत्व अनुभवण्यासाठी श्री गुरूंना शरण जावं लागतं. म्हणून मी नेहमी तुम्हाला काय सांगतो की गुरु बघा पण तत्वदर्शी गुरु बघा. तत्वदर्शी कसा शब्द कसा वापरले बघा, तत्वदर्शी गुरूंना शरण जा. की जो आपल्या आतमध्ये असलेलं जे आत्मतत्व आहे त्या आत्मतत्वाशी एकरूप करून देणारा जो श्री गुरु आहे अशाच गुरूंना शरण जावं. अन्यथा जे बाह्यांगाने आपल्याला भक्ती दाखवतात तिथे आपल्याला आपण गेलो तर आपल्याला माहिती होईल पण ही माहिती आपल्याकडं आपण किती दिवस घेणार, कारण प्रत्येकाच्या आयुष्याचा काही भरोसा नाही इथे. म्हणून तत्वदर्शी गुरुला शरण गेल्यानंतर ते काय करतात, विहंगम मार्गातून आपल्याला काय करतात, थेट आपल्याला त्या आत्मतत्वापर्यंत नेतात. पिपिलिका मार्गे हळूहळू घडे, विहंगमे फळाशी गाठी पडे. साधक मननी पवाडे म्हणजे बरे. रामदास स्वामी सांगतात, पिपिलिका मार्गे हळूहळू घडे, विहंगमे फळाशी गाठी पडे. विहंग मार्गातून आपल्याला थेट त्या आत्मतत्वाची, त्या गुरुतत्वाची आपल्याला काय होतो, भेट होतो. आणि भेट करून देणारा श्री गुरु जीवनात आपल्या येत नाही तोपर्यंत ह्याची आपल्याला ओळख मिळत नाही. देखीजे ते तू नव्हेसी, नव्हे ते तूची होशी. बघा काय सांगितले, एका ठिकाणी असं सांगितले की जे दिसतं ते खोटं आहे, जे दिसत नाही ते खरं आहे. म्हणजे दिसत नाही ते काय आहे, तर ते आत्मतत्व आहे. आणि त्या आत्मतत्वापर्यंत जाण्याची आपल्याला खटपट सातत्याने करायला पाहिजे. होणे न होणे नाही तुझपाशी, ऐसा तू जगाशी जगत गुरु. होणे न होणे, बघा उपमा कशी दिली, जगत गुरु. आणि ते गुरुतत्व आहे. हो, होणे न होणे तुझपाशी नाही तुझपाशी, म्हणजे तू येती नाही आणि जाती नाही. होणे न होणे नाही तुझपाशी, म्हणजे ते गुरुतत्व येती नाही आणि जाती नाही, ते असतचे असे सर्व काळ. ऐसा तू जगाशी जगद्गुरु, असा तू संपूर्ण जगाचा जगद्गुरु आहे. जगाला चालवणारा गुरु म्हणजे जगाला चालवणार ते गुरुतत्व आहे. जगाला काय चालवतो, तत्व चालवतो, गुरुतत्व चालवतो. पण ते गुरुतत्व ज्याला पाहिजे असेल त्यांनी तत्वदर्शी गुरूंनाच शरण जायला पाहिजे. कारण तत्वदर्शी गुरूंना शरण गेल्यानंतर आपल्याला थेट काय करतात, त्या गुरुतत्वाशी, त्या चैतन्य तत्वाशी आपल्याला एकरूप करून देतात. म्हणून समर्थ रामदास सांगतात, जीव शिवा ऐक्य करी तो सद्गुरू सांगतात. जीवाचा आणि शिवाचा मिलन घडून देणं, ऐक्य घडून देणं, जीवाला शिवाशी समरस करणं, आत्म्याला परमात्म्याशी समरस करणं. आणि ते आपण आता अध्याय 8 वाचतो की ब्रह्माक्षर निर्देश योग ज्ञानेश्वरी, त्याच्यामध्ये त्याने दाखवला की त्या गुरुतत्वाचा, त्या ब्रह्माक्षराचा कधीही नाश होत नाही. ते आजी आहे, याच्या आधी होतं, याच्या नंतरही ते असणार. पण आपल्याला त्याच्याशी एकरूप करून देणारा गुरु जोपर्यंत जीवनात येत नाही तोपर्यंत आपले भाग्य उजळत नाही.
आणि गुरु काय करतात? भाग्याचा उदय तो हे जोडी संत पाय. संतांच्या पायाची सेवा केली तर हे सगळं मिळतं आपल्याला. म्हणून संत सेवा उत्तम देवा, ऐसा तू जगाशी जगद्गुरु. म्हणजे सगळ्या जगाला चालवणारा तू जगद्गुरु आहे. प्रत्येक वस्तूमध्ये ते आत्मतत्व भरलेलं आहे. प्रत्येक वस्तूमध्ये बरं का, ते झाडामध्ये आहे, ते मुंगीमध्ये आहे. म्हणजे इंद्रापासून उंदरापर्यंत, मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत एकच तत्व भरलेलं आहे. आणि त्या तत्वाला त्यांनी कसली उपमा दिली आहे? त्या तत्वालाच जगद्गुरु म्हणजे संपूर्ण जगाला चालवणारं जे गुरुतत्व आहे, त्या गुरुतत्वाची काय केलेली आहे? आपल्याला उपमा दिलेली आहे. आणि तेच प्रत्येकाला चालवतो, पण त्याचीच ओळख करून देत नाही कोणी. दुःख काय माणसाला? की सगळ्यांना चालवणारा एकच आत्मतत्व आहे आणि त्या आत्मतत्वाची ओळख कोणी करून देत नाही. आणि त्या आत्मतत्वाची ओळख करून घेण्यासाठी तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परंतु उपतिष्ठतु पूर्व पुण्य. त्याच्यासाठी पुण्य लागतो. करोड रुपये असले माणसाकडे म्हणून पुण्य जमा नाही. पुण्य जमा कशाला म्हणतात? त्या गुरुतत्वाची ओळख, त्या गुरुतत्वाशी एकरूप होणं, याच्यासाठी आपल्याला काय लागतो? शिल्लक लागतो. शिल्लक कशासाठी लागतो आपल्याला? प्रत्येक जीवाला त्या गुरुतत्वाची ओळख घेण्यासाठी, त्या गुरुतत्वाशी एकरूप होण्यासाठी शिल्केची पुण्याची गरज आहे. पुण्याची गरज कशासाठी आहे? गुरुतत्वाशी एकरूप होण्यासाठी. पण ते जोपर्यंत त्या पुण्याईचा भर एखाद्याच्या जीवनामध्ये पडत नाही, तोपर्यंत ते गुरुतत्व कळत नाही. बरेचसे लोक आम्हाला भेटतात, महाराज आम्ही एवढे वर्ष केलं, तेवढे वर्ष केलं, पण आम्हाला ते कळतच नाही. का? श्रीपाद बाबासारखे शिष्य भेटले. आधी दुपारी एक माणूस भेटला, लहानपणापासून गळ्यात माळे, वय आता 60 वर्ष आहे. श्रीपाद बाबासारखे शिष्य भेटले, आम्हाला ध्यानाला बसवायचे म्हणतो, तरी पण आम्हाला ते तत्व मिळालं नाही म्हणतो. मग मला सांगा, श्रीपाद बाबांसारखे जे आपले या मालिकेतले मुख्य आपले सद्गुरू आहेत, सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, असे महान आत्मे, महान तत्ववेत्ता जरी भेटला तरी पण ते प्रगट होत नाही. ह्याला कारण काय? ह्याला कारण आपल्याकडे पुण्यही कमी पडतो. म्हणून तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परंतु उपतिष्ठतु पूर्व पुण्य. म्हणजे पूर्व पुण्य असेल तरच ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि आपल्याकडे जर पुण्यही कमी पडत असेल तर आपण सातत्याने काय करायला पाहिजे? भगवंताचं भजन सातत्याने करायला पाहिजे. अगदी आसनी शयनी भोजनी, झोपताना उठताना खाताना पिताना त्या भगवंताचं नामस्मरण सातत्याने चित्तातून जायलाच नाही पाहिजे. आपल्या चित्ती बैसला तो निवडेना, चित्तामध्ये जायला पाहिजे. सगळ्या गोष्टी चित्तात असतात बरं का. आपला संसार चित्तामध्ये बसलाय, प्रपंच सगळा चित्तामध्ये बसलाय आपला, म्हणून तो निघत नाही आपल्याला. विषय वासना चित्तामध्ये, आपल्या अहंकार चित्तामध्ये, गुण आपल्या चित्तामध्ये आहेत. मग एवढी सामग्री त्या चित्तामध्ये आहे, मग जागा रिकामी कुठे? भगवंताला ठेवायला रिकामी जागा नाही. आणि ती जागा रिकामी होण्यासाठी आपल्याकडनं सातत्याने नामचिंतन व्हायला पाहिजे. सातत्याने बरं का. आणि गुरुकृपा लागते, गुरुचा आशीर्वाद.
शब्द तुझा होनिया दुरी, तू शब्दा सबाह्य अंतरी, बोलका तू चराचरी, वेदशास्त्री तू वक्ता. काय सांगतात? शब्द तुझ्याहून फार दूर आहेत बघा. म्हणजे ते शब्दाने प्रगट होत नाही बरं का, शब्द तुझ्याहून फार दूर आहेत सांगतात. हे शब्द विन संवादिजे, शब्दाशिवाय त्या परब्रह्म तत्वाशी आपल्याला काय करता येतो? शब्दाशिवाय आपल्याला त्याच्याशी अनुवाद साधता येतो. हे शब्द विन संवादिजे, शब्दाशिवाय आपल्याला त्या परब्रह्म तत्वाचा आपल्याला काय करता येतो? अनुभव घेता येतो आपल्याला. अनुभव बोलाधी झोंबीजे प्रमयाशी, ज्ञानोबाला सांगतात. हे शब्द विन संवादिजे, शब्दाशिवाय आपल्याला त्याच्याशी संवाद करता येतो आपल्याला त्या परब्रह्म तत्वाशी. पण त्याच्यासाठी आपल्याला पुण्याई लागतो. आणि ती पुण्याई आपल्याला अनेक जन्माचं पुण्य जोडे, तरीच परमार्थ घडे. मुख्य परमात्मा तुडे अनुभवाशी, अनुभव येतो आपल्याला, पण अनेक जन्माचं त्याला पुण्याई लागते. तू शब्दा सबाह्य अंतरी, आता सांगतात शब्दाच्या आत पण तू आहे आणि बाहेर पण तू आहे. सबाह्य अभ्यंतरी तूची एक दत्त, दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मन. त्याच्यामध्ये ह्या आरतीमध्ये सबाह्य अभ्यंतरी तूची एक दत्त, आत आणि बाहेर, आत हरी बाहेर हरी, हरीने मद व्यापिले. तो हरी आपल्याला आत आणि बाहेर आहे. तो कसा आहे? तर तत्वरूपाने आहे. बोलका तू चराचरी, वेदशास्त्री तू वक्ता. वेदशास्त्रांमध्ये जे वक्तव्य जे आहे, वेदशास्त्रामध्ये काय आहे? तर वेदशास्त्रातील वक्ताही तूच आहेस. मला सांगा, वेद आणि शास्त्र कशातून निर्माण झाले? तुम्हाला माहिती आहे? सांगायला नको, परत सांगतोय का? वेदशास्त्र कशातून निर्माण झाले? 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणे ही भगवंताच्या श्वासातून निर्माण झालेली आहेत. भगवंताच्या श्वासातून निर्माण झालेली आहेत. आणि त्या श्वासाची ओळख संतांनी घेतली. आणि त्या श्वासावरती तुकोबाराया, ज्ञानोबाराया, नाथबाबा, संत रामदास, जनाबाई, मुक्ताबाई, मीराबाई, त्या श्वासाची ओळख त्यांनी घेतली. आणि त्या श्वासावरती त्यांनी काय केलं? गुरुच्या वचनाप्रमाणे भजन केलं. आणि गुरुच्या वचनामध्ये भजन केल्यानंतर ज्या श्वासातून 4 वेद तयार झाले, त्याच श्वासावरती संतांनी भजन केलं. आणि त्यांच्या मतीतून प्रकाश पडला. देवा तूची गणेशु, सकळार्थ मती प्रकाशु. आणि मग त्यांनी काय केलं? गाथा लिहिल्या. तुकोबारायांनी गाथा लिहिलं, नाथांनी भागवत लिहिलं. हे कसं लिहिलं? कशाच्या जीवावर लिहिलं? तर त्या श्वासावरती त्यांनी काय केलं? श्वासावरती त्या नामाला काय केलं? बांधून घेतलं. आणि एकदा का ते नाम तुमच्या श्वासावरती बांधलं गेलं का, जशी गाडी आपल्या अंगामध्ये बांधली जाते, गाडीला 5 गेर आहेत की ना, आपण त्या दिवशी सांगितलं. गाडीला किती गेर आहेत? 5 गेर आहेत. फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ आणि असे 5 गेर आहेत. आणि ह्या 5 गेरावर आपली गाडी आपल्याला चालवता येतो. पहिल्या गेरला जरा हळू, दुसऱ्या गेरला अजून फास्ट, तिसऱ्या गेरला अजून फास्ट, असं शेवटच्या गेरला गाडी एकदम फास्ट चालते. तसं आपल्याला काय करावं लागेल? ध्यानाला बसून स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण आणि ज्ञान कैवल्य, म्हणजे हे 5 आपल्याला काय आहेत? 5 प्रक्रिया आहेत. आपल्याला 5 ठिकाणी आपल्याला ध्यान करता यायला पाहिजे.
स्थूलदेहातून तर ज्ञानकैवल्य अवस्थेपर्यंत जशी जशी गाडी आपली, जसं जसं आपल्याला 1 तास 2 तास 3 तास जसं जसं आपण ध्यान करू तशी तशी आपली गाडी काय करते, गेअर बदली करते. जशी द्वैतातली गाडी तशी गाडी गेअर बदली करून ब्रह्मरंध्रात जाऊन स्थिर होते आपण. मग तिथे आपल्याला शांती आहे. आणि इथं प्रश्न काय केलाय, उद्धवाने प्रश्न केलाय की शांती कुठे आहे देवा. उद्धवे पुशिले निज शांती, द्वंद्व समाप्ती उपावो. शांती कुठे आहे, शांती कशी मिळेल आणि द्वैत भाव कसा निघून जाईल, आणि त्याच्यावरती सगळं आपल्याला विवरण खाली दिलेलं आहे. उसापासून गोडी दिसे, उसा सबाह्य गोडीची असे. काय सांगतात, उसापासून गोडी दिसे, उसा सबाह्य गोडीच असे. गोडी आहे माझी उस नसे, वेदांशी तुझं तैसे सौजन्य. बघा इथं आता काय दिलंय, म्हणजे सगळं गुह्य ज्ञान बरं का. उसापासून गोडी असे. गोडी कशापासून आहे, साखर कशापासून बनली, उसाच्या रसापासून आहे. उसामध्ये रस तयार होतो आणि तिथून तो रस निर्माण झाला की त्यातून काय करतो, तो गोड असतो. आणि उसा सबाह्य गोडीच असे. तसा ऊस आत आणि बाहेर गोडीच आहे हो. ऊस कसा आहे, आत पण गोड आहे आणि त्याच्या वरच्या भागाला पण गोडच आहे, सगळीकडे गोडच आहे. गोडी आहे माझी ऊस नसे. पण गोडी एकदा त्यातनं निघून गेली की ऊस त्याच्यामध्ये नसतो. ऊस कशामध्ये आहे, त्याच्यामध्ये नसतो, गोडीमध्ये. त्यांना सांगायचं काय, भगवंताला काय सांगायचं, आत आणि बाहेर भगवंता तूच आहे, पण तू याच्यापासून अलिप्त आहेस. म्हणजे आत हरी बाहेर हरी, हरीने मध्ये व्यापिले. दोन्हीकडं आत पण आहे ना बाहेर पण तो आहे. पण बाहेर जो आहे तो कसा आहे, तर बाहेर जो आपल्याकडे परमात्मा आपल्याकडे बाहेर आहे आणि आत पण आहे, दोन्हीकडे आहे. पण तो आपल्यापासून अलिप्त आहे. सांगायचं काय त्यांना, हे तत्व कसं आहे आपल्याकडे, तर प्रकाश रूपाने तत्व आहे. आतमध्ये पण तत्व आहे, बाहेर पण तत्व आहे. गोडी माझी ऊस नसे, वेदांशी तुझं तैसे सौजन्य. गोडी आली आतमध्ये उतरली, गोडीमध्ये ते तत्व ना, गोडीमध्ये काय आहे, तो ऊस नसतो. तसं वेदांशी तुझं तैसे सौजन्य. पण वेदामध्ये तू आहे. काय लिहिले ते, त्याप्रमाणे वेदांमध्ये तुझे सौजन्य भरलेलं आहे. वेदामध्ये काय केलेलं आहे, सौजन्य भरलेलं आहे वेदांमध्ये. मग आपल्याला वेद वाचणं भागच आहे की नाही, वेदामध्ये तो भरलेला आहे. आणि पुढे काय सांगतात, वेदांचा वक्ता तूची होशी. बघा, पण हे वेद कोणापासून तयार झालेले आहेत, भगवंता तुझ्यापासून तयार झालेले आहेत. वेदांचा वक्ता तूची होशी, वेदी प्रतिपादिले तुम्हासी. तूच वेदांचा वक्ता आहेस, वेदांमध्ये तुझेच वर्णन केलेलं आहे. बघा कसं दाखवलंय, वेदांमध्ये तूच आहे आणि तूच वर्णन केले वेदामध्ये. तरीही वेदांना तुझे स्वरूप कळत नाही. जसं उसामध्ये सांगितलंय की उसाच्या आत आणि बाहेर काय गोडी आहे, पण गोडी एकदा बाहेर आली का परत त्याचा ते उसामध्ये राहत नाही किंवा ऊस त्याच्यापासून होऊ शकत नाही. तसं वेदांमध्ये तू आहे, पण वेदांपासून तुझे स्वरूप काय आहे, वेदांनाही तुझं स्वरूप कळत नाही. म्हणजे साक्ष रूपाने, थोडक्यात काय, भगवंत सगळीकडे आहे पण तो प्रत्यक्ष नाही, साक्ष रूपाने आहे. भगवंत कसा आहे, साक्ष रूपाने सगळीकडे भरलेला आहे. उसामध्ये गोडी आली पण उसामध्ये गोडी आली, आणि गोडी बाजूला काढली की परत तो उसामध्ये राहत नाही. म्हणजे साक्ष रूपाने आहे.
तसा आपल्याकडे भगवंत कसा आहे, साक्षी रूपाने आहे. वेद त्यांनीच निर्माण केलेले आहेत भगवंताने. जेवी प्रतिभा दिले तुम्हासी, सेखी वेदांशी ना कळती, निशब्दाशी गुरुराया. कसं आहे, प्रत्येक जे काय चाललेलं आहे ते निशब्द आहे. म्हणजे कसं आहे, तत्वरूपाने आहे. शब्दामध्ये ते सांगता येत नाही. म्हणून समर्थ रामदासाने लिहिले, न कळे न कळे नेती नेती, ऐसे बोलत असे वेदश्रुती, तेथे मज मूर्खाची मती पोवाडेल कायची. कसं काय पोचणार, मी एक मूर्ख आहे म्हणतो. बघा, स्वतःला रामदास स्वामी स्वतःला मूर्ख समजतात. का? कारण जे वेदांनाही नाही कळला अंत पार ह्याचा, कानडा राजा पंढरीचा. वेदांनाही कळत नाही. मग ते कळतो कोणाला, तर जो साधक ती साधना करेल, जो भक्त त्या भक्तिरसामध्ये जाईल, त्या भक्तिरसातून त्या भावातून भावबळे आकले एरवी ना कळे, करतळे आवळे तैसा हरी. म्हणजे भावाच्या बळावर आपल्याला त्याला प्राप्त करता येतो. म्हणजे गुरुतत्व कसं आहे, तर भावाच्या बळावर त्याला आपल्याला आकलन करता येतो. भावबळे आकले एरवी नाकळे. भावाच्या बळावर आपल्याला त्याला काय करता येतो, परमात्म्याला आपल्याला प्राप्त करता येतो. आणि अंतःकरणाचा भावच काय करतो, तर भगवंताला प्राप्तीसाठी मदत करतो. भगवंत प्राप्त कशाने होतो, भावाने प्राप्त होतो. लिहिले की नाही, जय शरीर भावना असती, इंद्रिय विषय विसरती, जय सोहमभाव प्रतिती प्रगट होय. जय शरीर भावना असती, इंद्रिय विषय विसरती, जय सोहमभाव प्रतिती प्रगट होय. म्हणजे जे सोहम तत्व जे आहे ते आपल्या रोमारोमामध्ये आलं, तर सोहम तत्व हाच परमात्मा आहे. तो कसा आहे, तत्वरूपाने आहे. आणि ते तत्व आपल्या रोमारोमामध्ये आपल्या ते प्रगट आहे. प्रगटच आहे बरं का. प्रत्येक जीवाच्या ठिकाणी ते सोहम तत्व, ते आत्मतत्व, ते गुरुतत्व प्रगटच आहे. पण दाखवणारा श्री गुरु जोपर्यंत जीवनात येत नाही तोपर्यंत त्याची ओळख पटत नाही. म्हणून रामाशी राम ठाऊक असता, तर का शरण जाता वसिष्ठा. काय सांगितलंय, रामाला पण हे आत्मतत्व रामाला पण माहित नव्हतं. असं लिहिलंय, रामाशी राम ठाऊक असता. रामाला पण आपल्या आत्मारामाची ओळख करून घेण्यासाठी वसिष्ठांना शरण जावं लागलं. रामाशी राम ठाऊक असता, का शरण जाता वसिष्ठा. तसं आपल्याला त्या गुरुतत्वाची, सगळं गुरुतत्वावर बरं का. आत्ता जे ओव्या आपल्या आपण बोललो, ज्या काय मी तुम्हाला या ओव्या वाचून दाखवल्या, या संपूर्ण त्या गुरुतत्वावर आहेत. आणि हे गुरुतत्व समजण्यासाठी त्या तत्वाशी एकरूप व्हावं लागतं. म्हणून तत्व हाच आपला गुरु आहे. आत्मतत्व हाच आपला गुरु आहे. आणि त्या आत्म म्हणून एक तत्व नाम दुरुड धरा मनी, हरीशी करुणा येईल तुझी. एक तत्व नाम कसं आहे, ते तत्व कसं आहे, नाम रूपाने आहे. एक तत्व नाम, कोणी त्याला नाम म्हणतो, कोणी त्याला आत्मतत्व म्हणतो, कोणी त्याला गुरु म्हणतो, गुरुतत्व म्हणतो. ते तत्व रूपाने. गुरु हा प्रत्यक्ष कसा आहे, तर तत्व रूपाने आहे. आणि ते तत्व ज्या गुरुकडे आहेत म्हणून त्याला गुरु म्हणतात. ज्या गुरुकडे ते तत्व आहे, ज्या गुरुच्या म्हणले की नाही, ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती. त्या दिवशी तुम्हाला सांगितले मी, ब्रह्मानंदम परमसुखदम, जो ब्रह्मानंदामध्ये परमसुखामध्ये केवलम ज्ञानमूर्ती रममान झालेला आहे, तोच केवल ज्ञानाची मूर्ती आहे. आणि अशा मूर्तिमंत असलेला ज्ञान ज्या श्रीगुरूंकडे आहे, अशा श्रीगुरूंना शरण जाऊन आपल्याला काय करावं लागतं, तर त्या
असे आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, पांडुरंग देवेकर बाबा, नारायण बाबा, नाना बाबा ह्यांच्याकडे ते तत्व होतं आणि ते तत्व आपल्यापर्यंत आलं. आणि म्हणून आपल्याला हा एकनाथी भागवत ह्यातील ज्या सुरुवातीच्या ओव्या ज्या आहेत त्या गुरुतत्वावर त्या सांगण्याचं भाग्य माझं पामराला मिळालं. झालेली सेवा आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा यांच्या चरणी समर्पित करीत आहे.